राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। ते यवतमाळच्या समता मैदानावरती अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा होणार आहे आणि ह्याच कार्यकर्ता मेळाव्याची तयारी आता संपूर्ण झालेली आहे। याच यवतमाळच्या समता मैदानावरती भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आलेले आहे। खरं तर थोडंसं दुसरीकडे जर बघितलं तर आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे। यवतमाळ शहरातही पाऊस सुरू आहे, मात्र पावसामुळे थोडंसं कुठंतरी या कारागिरांना जे आहे ते व्यत्यय आलेला आहे। कारागीर जे आहेत ते आता मंडपाच्या स्टेजच्या समोरचं पाणी जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं होतं, मात्र आता हेच पाणी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। साधारणतः दुपारच्या सत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जे आहे ते याच यवतमाळच्या समता मैदानावरती सभा पार पडणार आहे, कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे आणि याच कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जे आहे ते अनेकांचे दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आहेत ते पक्षप्रवेश होणार आहेत। तर असेच पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले परवीन देशमुखही याच कार्यक्रमामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत, ते आपल्यासोबत आहेत। खरं तर तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, काँग्रेसमधून आता राष्ट्रवादीमध्ये चाललात। ह्या अगोदर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात, परत पुन्हा राष्ट्रवादी वापस येतात, काय नेमकं काय झालं की दुर्दैवाने काँग्रेसला जेव्हा काँग्रेससोबत राहिलो, कारण पूर्वीपासनं काँग्रेसच्या विचाराचे आम्ही असल्यामुळे काँग्रेसमध्ये भरपूर काम केलं, परंतु वारंवार कुठेतरी आरोप आणि कुठेतरी आमच्यावर ज्या पद्धतीचे आताही आरोप होत आहे, त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये आम्हाला पक्ष सोडावा लागला होता, अपक्ष म्हणून काम करावं लागलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते केल्यानंतरही पुन्हा काँग्रेसचा हात धरल्यानंतरही पुन्हा तेच आरोप झाले। मग त्याच्यामुळे नाईलाजानी आणि दुर्दैवाने पुन्हा आम्हाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जावं लागलं। त्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वात गेल्यानंतर अजितदादांनी भरपूर संधी दिली, मुंबई बाजार समिती मार्केट अध्यक्ष म्हणून, आणि तिथे चांगल्या पद्धतीने काम केलं। परंतु दुर्दैवाने काही घटना घडल्या आणि त्याच्यामुळे काही अडचणीमुळे दुर्दैवाने माझी आणि अजितदादांची इच्छा मी पक्षामध्ये राहावी असतानाही नाईलाजाने काही कारणामुळे मला पक्ष त्यावेळेस राष्ट्रवादी सोडावा लागला। पक्ष म्हणून काम केलं आणि कारण त्यावेळेस राष्ट्रवादी एकच होती, आता राष्ट्रवादी दोन झाले आहेत। म्हणजे तुम्ही त्यावेळेस काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलात, परत राष्ट्रवादी सोडली आणि परत पुन्हा काँग्रेसमध्ये गेला, परत आता राष्ट्रवादीमध्ये येत आहेत। मग तुम्ही सांगता की कारण होतं, नेमकं कारण मोठ्या शरद पवार साहेबांचं होतं की लहान्या पवार साहेबांचं, नेमकं काय? मोठ्या साहेबांचंही नव्हतं, पवार साहेबांचंही नव्हतं, स्थानिक इथल्या काही मंडळींच्यामुळे किंवा इथे जो काही वादविवाद झाला होता आणि त्याच्यामुळे मग शेवटी व्यथित होऊन त्यावेळेस पक्ष सोडावा लागला। कारण त्यावेळेस मला अजितदादांनी जे काही दिलं ते भरपूर दिलं, म्हणजे मार्केटिंग फेडरेशनला संचालक दिलं, मुंबई बाजार समितीला संचालक दिलं, जिल्हा परिषदेला अध्यक्ष दिलं, मान सन्मान दिला, जिल्हा राष्ट्रवादीचं अध्यक्ष पद दिलं। त्याच्यामुळे जेवढे पक्षाच्या लेव्हलचे आणि स्थानिक पातळीवरचे जे काही राज्याच्या लेव्हलचे जे पदं होते ते त्यांनी दिल्यानंतरही दुःखद अंतःकरणाने अजितदादांसोबत चर्चा करून मला पक्ष सोडावा लागला। त्याचं दुःख मला नक्कीच होतं, परंतु नाईलाज होता। आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मग नंतर काँग्रेसमध्ये जॉईन झाल्यानंतर पूर्णपणे काँग्रेसला मागच्याही लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने मदत केली, विधानसभेला मदत केली, याही विधानसभेला आणि लोकसभेला मदत केली, परंतु तेच आरोप पुन्हा होऊन राहिले आणि भविष्यामध्ये आपल्या जवळच्या लोकांना आपण न्याय देऊ शकणार नाही। त्या ठिकाणी त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आपण जर तिकीट देऊ शकलो नाही, उद्या जर जे काही शेतकऱ्याचे शेतमजुराचे आमच्या भागातले जे प्रश्न आहेत ते सोडवू शकलो नाही, तर मग काय करायचं? अशा परिस्थितीमुळे आता शेवटी पुन्हा अजितदादांनी पुन्हा म्हटलं की प्रवीण तू आला पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने जसं जिल्ह्याचे नेते मनोहर नाईक साहेब आहे त्यांनी म्हटलं, इंद्रनील नाईक साहेब आहे त्यांनी म्हटलं, वसंतराव गुईकडकर म्हटलात की मला 2014ला काँग्रेसनं तिकीट नाकारलं होतं, 2014 किंवा त्यापूर्वीचा मागचा पुढचा काळ मी अपक्ष उभे राहिलो, तुम्ही अपक्ष निवडून आलात आणि परत तुम्ही काँग्रेसचा हात हाती घेतला। मग हो, पहिले शेवटी कसं त्या विचाराचे असल्यामुळे आपण काँग्रेसचा हात हाती घेतला। त्यावेळेस सगळ्यांचे एक घरगुती संबंध आणि त्या पद्धतीचं वातावरण, लोकांची इच्छा, सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं, ते सगळं पाहून आपण त्यावेळेस निर्णय घेतला। परंतु दुर्दैवानं आता त्यांना आम्ही पाहिजेच नाही आहे, काही मंडळींना पक्षाला पाहिजे आहे, परंतु इथल्या काही मंडळींना पाहिजे नाही आहे। त्यांचे काही वैयक्तिक उद्देश असतील किंवा यांना कुठेतरी बाजूला ठेवायचं, मलाच नाही तर जिल्ह्यामध्ये पोझिशन अशी आहे की जवळजवळ जी सेकंड लॉबी आहे इथे यवतमाळला दरम्यानच्या काळामध्ये 200-250 लोकांनी सेकंड लॉबीचे माझ्यासारखे लोक एकत्र आले होते आणि नेत्यांच्या कुठेतरी जाचाला कंटाळून आता आपण काय केलं पाहिजे, पक्षांनी त्याची दखल घेतली, परंतु त्यांनी शेवटी कुठलाही डिसिजन घेऊ शकले नाही स्थानिक पातळीवरच्या नेत्यांमुळे। मग शेवटी नाईलाज होता
आणि जर आता त्यांना आम्ही पाहिजेच नाही आहे तर आम्ही कशासाठी राहायचं. आता अनेक लोक काँग्रेस पक्ष सोडून गेले. आजही आमच्यासोबत जवळजवळ प्रमुख माझ्यासारखे 300 लोक आज प्रवेश घेणार आहे अजितदादांच्या नेतृत्वात. हजारो लोक आज या ठिकाणी प्रवेश घेणार आहे. जवळजवळ 10-15 हजार लोक या ठिकाणी येणार आहे आणि तेही प्रवेश घेणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहे. खरं तर तुमच्या येण्यानं मग आता राष्ट्रवादीचा किती फायदा होईल? राष्ट्रवादीचं काय वजन वाढेल तुमच्या प्रवेशानं? नाही, निश्चितच एवढ्या संख्येने मी आल्यानंतरही आता परत अधिक लोक या दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार आहे. निश्चितपणे वेगवेगळ्या पक्षातले आहे ते, परंतु यामुळे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत, तर याच्यामध्ये निश्चितपणे एक चांगला रिझल्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहील असं आम्हाला वाटतं आहे. एक शेवटचं, तर काँग्रेस सोडता काँग्रेसनं बरंच काही दिलं तुम्ही सांगितलं, मग हे दुःख नाही होत काँग्रेस सोडताना? अंतःकरणापासून खूप दुःख होतं, पण कधीकधी नाईलाज राहतो आणि शेवटी इथे अशी भाषा वापरली गेली की आमचे नावं नाही घेतले, परंतु ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी भाषणं दिले आणि वरिष्ठ नेते स्टेजवर होते त्यांचं असं म्हणणं होतं की धक्के मारून नसेल निघाल तर लाता मारून हाकला. अशा पद्धतीची उर्मट भूमिका जर काही नेत्यांनी घेतली असेल, नेते म्हणजे राष्ट्रीय नेते की केंद्रीय? नाही, इथले जिल्ह्याचे जे नेते होते, आता ते तालुक्याचे नेते आहे की नाही आहे माहीत नाही, परंतु कोणी आमदार झालं, कोणी मंत्री झालं होतं, आता ते काही होऊ शकले नाही, आमदारकीला पडले. आम्ही पूर्ण मदत केली, ताकद केली, त्यांच्या कर्मांनी पडले, पण त्याचं पाप आमच्या डोक्यावर थोपवून, आमच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर थोपवून जर ते अशा पद्धतीचं वागत असेल तर निश्चितपणे वरिष्ठ नेत्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. आज राष्ट्रीय पातळीवरचे नेते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळ जिल्ह्याची उंची काँग्रेसची जी काही होती ती आजची पोझिशन इतकी वाईट झाल्यावरही त्यांना जर मोह सुटत नसेल, ते जर बोलत नसेल, असं बोलल्यानंतर वरिष्ठ नेते स्टेजवर असल्यावर चुप्प बसत असेल. आताच 2 दिवसाच्या आधी काँग्रेसच्या मिटिंगमध्ये स्थानिक आमदारांनी नेत्यांवर आरोप केला की तुमचं यांचं पटत नाही, म्हणजे धानोरकर ताईचं कासावर साहेबांचं पटत नाही, मोगे साहेबांचं माणिकराव भाऊंचं पटत नाही. शेवटी माणिकराव भाऊंना नाईलाजांनी स्टेज अध्यक्ष म्हणून भाषण देत असताना त्यांना म्हणावं लागलं की तो त्यांचा विचार आहे आमदाराचा, पण असं आमचं नाही, आमचं चांगलं आहे असं कुठंतरी सांगायची पाळी येते. हे अतिशय दुर्दैव आहे, संघटनेसाठी दुर्दैव आहे. पक्ष कोणताही चांगलाच असतो, काँग्रेस असो, भाजप असो, शिंदे सेना असो, तो लोकांसाठी काम करत असतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, पण शेवटी इतका जर स्वार्थ जळला असेल तर तो पक्ष मातीत जातो आणि त्याचं उदाहरण म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे. एक शेवटचं घेतो, आता तुम्ही म्हणताय की आता तुम्ही विरोधक झालात त्यांचे, तुमचे माझे जे सहकारी होते, आता विरोध, आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, मग आता आमने सामने आहेत, तुम्ही पुढची लढाई आता स्थानिक स्वराज्य संस्थेची कशी असणार आहे सर्व निवडणुकांची? नाही, याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लोक आमच्यासोबत आहे. आज सगळ्या राज्यस्तरापासून तर जिल्हा पातळीपर्यंत तालुका पातळीवरचे पदाधिकारी आज प्रवेश घेत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आपल्या लोकांना तिकीट मिळाल्यानंतर सगळ्या लोकांना मदत करायची भावना आमची राहील, सगळ्या लोकांना निवडून आणायची राहील आणि त्याच्यामध्ये रिझल्ट नक्की चांगला मिळेल. ज्यांनी तुम्हाला डावललं त्यांना आता काही इशारा आहे का राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या अगोदर? माझी आपल्या माध्यमातून या नेत्यांना एवढीच मंडळी राहील की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहे, काँग्रेस पक्षाने तुम्हाला भरभरून दिलेला आहे. हात जोडून विनंती आहे की जिथे कुठे तुम्ही आहे तिथल्या संघटनेसोबत, तिथल्या कार्यकर्त्यांसोबत, जिल्ह्यातल्या लोकांसोबत प्रामाणिक राहा, तरच खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाने किंवा तुमच्या पक्षाने तुम्हाला जे दिलं असेल ती मी एवढा मोठा नाही, परंतु माझी एक छोटा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती आहे की माझ्यासारख्याचे अनेक लोकांचे आपण जीव घेतले, भविष्यामध्ये जी सेकंड लॉबी काँग्रेसमध्ये असेल त्यांचे तरी बळी घेऊ नका, एवढीच आग्रहाची विनंती करतो आणि जिल्ह्यातल्या समस्यांकडे लक्ष द्या. निश्चितच हे होते यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख. कुठंतरी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यावर खापर फोडत त्यांनी जे आहे ते आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेण्याचं ठरविलं आहे. कॅमेरामॅन हरिनगीसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.